नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी टॅटू चावाला. तर आज गणेश उत्सव आहे, तर तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्हाला व तुमच्या परिवारास गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण आता आलोय मागजण गावामध्ये. इथेच मंदिर आहे गणपतीचं आपल्या, तर आपण तिथे आलोय आता. तर दर्शन घेणार आहोत आपण. आज वार सुद्धा गुरुवार आहे आणि गणेश उत्सव आहे आज. तर मागजण गावामध्ये सुद्धा खूप तयारी असते, खूप जल्लोष असतो गणेश उत्सवाचा. तर तुम्ही पाहू शकताय तयारी सुद्धा. आणि इकडेच मंदिर आहे, इकडे बघा मंदिर पण आहे. तर आपण आज दर्शन घेणार आहोत गणेश उत्सवाच्या निमित्तानं. तर जसा मागजण गावामध्ये गणेश उत्सव जल्लोषात होतो, तसाच सरंद गावामध्ये सुद्धा, म्हणजेच सरंद गावामधूनच येतो मी. पण आमच्या गावामध्ये सुद्धा आज गणेश उत्सव असणार आहे, तर आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत. त्याची खूप तयारी जोरात असते. तसंच आपल्या गावात सुद्धा, म्हणजे सरंदेत सुद्धा खूप तयारी जोरात असते. तर आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत. पण आधी आता आलो इथेच, तर दर्शन घेऊया बाप्पाचं. आणि गणपतीपुळेमध्ये जायचं होतं मला, पण शक्य नाही होणार, त्याच्यामुळे मी इथे आलो बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला. तर आपण आता जाणार आहोत मंदिरामध्ये. चला मग. खरंच तयारी खूप जोरात असते गणेशोत्सवाची. तर इकडे मस्त मंदिर बांधलंय बाप्पाचं आपल्या. तर इकडे संध्याकाळच्या वेळेस, म्हणजेच रात्री महाप्रसाद असतो, त्याची सुद्धा तयारी केली इकडे आपण. तो काका पाय पडायची पाय पड बघ कुठली कुठली थांब 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 काका फोटो काढतोय बाबाला पाय पडायचा काय हा एकदम असा असे कापाय ओके. आधी बोल नको फुटत नाही थोडा. लाव आणि एक उदबत्ती इथे आत ठेव आणि बाकीच्या बाहेर कप ठेवलेला आहे त्याच्यात लावायचं, म्हणजे आत धूर होतो ना म्हणून. तर आज गणेशोत्सव जयंती निमित्त मी आज आलो मंदिरामध्ये. आणि मी रोज येतो इकडेच, रोज बघतो काकी आपल्या मंदिरात येत असतात, बाप्पाची आपल्या सेवा करत असतात.
तर आज आपण काकींना पण भेटलो, बाप्पांना भेटलो. तर खरंच बाप्पा काकींच्या रूपात आपल्याला भेटलाय. कारण प्रत्येक दिवशी मी इकडे येत असतो तेव्हा काकींना बघत असतो. रोज सकाळी उठल्यानंतर आधी बाप्पाची सेवा करायला येतात. घरातलं काम करत असतील का नाही करत असतील माहित नाही, पण आधी बाप्पाला भेटायला येतात. तर काकींना आपण विचारणार आहोत. तर गेली किती वर्ष झाली काकी सेवा करताय बाप्पाची? आता गेली 40 वर्ष तरी माझ्या आठवणीत तरी मी नक्कीच सेवा त्याची करते. त्याच्या आधी करत असेल पण अनकळत होत असेल, पण सेवा अशी मला गेली 40 वर्ष तर मी करतेच करते. आणि दुसऱ्या गोष्टी अशा आहेत, म्हणजे बाप्पाचं असं महत्व आहे की खूप जुनं देऊळ होतं. आम्ही भावंड 2 होतो, एक अपंग भाऊ वर मी, आणि आमची आई होती. आम्ही कुणाच्याही घरी न जाताना बाप्पाच्या सेवेतच मग्न असायचो. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा हे सगळं भव्य दिव्य मंदिर पहिलं हे सगळं बाप्पाचंच सामर्थ्य आहे. आणि पुष्कळ वर्ष हे सगळे भाविक येत आहेत, पण आज परमेश्वराने असं करून घेतलंय की कळत नकळत त्याला मनात सुद्धा आमच्या नव्हतं की हे भव्य दिव्य मंदिर होईल, सगळे सेवाभावी मित्रमंडळ सगळे एकत्र येतील आणि त्याची सेवा जन्मोजन्मी वाढत जाईल अशी आम्हाला अपेक्षाही नव्हती. पण ते आज अपेक्षा आमच्या हातून घडलेली आहे. आणि बाप्पाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासली तरी त्याने ती आत्ता भासली तरी 10 मिनिटात सुद्धा त्याने आपली उपलब्ध करून घेतलेली. आणि आमच्याकडे काही नसताना सुद्धा आज त्याने जवळजवळ 17 ते 18 लाखाचं देऊळ बांधून घेतलं, ही साधी गोष्ट नाहीये. आणि एवढ्या सगळ्या गोष्टीतून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला वाटलेली सुद्धा कधी कमी पडली नाहीये. आणि मला तर नाहीच नाही. आणि परमेश्वराच्या कृपेने आज कुठल्याही गोष्टीची मला कमतरता नाही, सगळं छान आहे. आणि त्याच्या सेवेशिवाय कुठली गोष्ट मला कधी कमी पडेल अशी अपेक्षाही मी मानली नाही. आणि सकाळी उठल्यावर त्याची सेवा केल्याशिवाय मी कधीही बाहेर पडलेली नाही. आणि ती सेवा करीपर्यंत माझ्या जीवाला स्वस्थता नसते. जेव्हा सगळी सेवा करीन मी तेव्हा मी अगदी बिनधास्त बाहेर पडायला तयार असते. आणि कुठलंही संकट आतापर्यंत आली, कुठल्याही अडीअडचणी आल्या, पण सगळ्यातून मी मोकळी होऊन सगळ्याला सर्वस्वी आपला बाप्पा आहे. आणि बाप्पाचे एवढं मोठं सामर्थ्य आहे की आज कुणीही त्याची कमालही करू शकत नाही. फक्त विश्वास असावा आपल्या हृदयात, एवढीच परमेश्वर असेल प्रार्थना. म्हणजे किती वर्ष झाली आपल्या मंदिराला? किती वर्ष झाली साधारणतः म्हणजे मी असं सांगू शकते की 200 वर्ष जास्त झाली. बापरे. पेशवाई काळातला आपला बाप्पा आहे. आणि गणपतीपुळेच हे दामले घराणे त्याची सेवा करत होते. आणि त्यांनी श्री जोशी यांना ठेवलेले होते आपले, त्यांच्या इथून देऊळ त्यांचं होतं. पण भाऊ श्री पोंक्षे असे शरद पोंक्षे हे सेवा करायचे. पण आता ते वयस्कर झाल्यामुळे आता ते काही करू शकत नाही. तिथून आम्ही सेवाभावी मित्रमंडळ म्हणून हे सगळं घडवलेलं आहे. आणि त्याच्यातून बाप्पा आपली छान पैकी सेवा करून घेतोय. नक्कीच. तर कार्यक्रम आधी आपला हा उत्सव हो. दरवर्षीच असतो. तर अगदी. दरवर्षी बाप्पाचे भक्त लांबून लांबून येतात. तर तुम्ही काय बोलू शकता? दरवर्षी बाप्पाचे भक्त लांबून लांबून येतात. आणि आता हे सगळं भव्य दिव्य मंदिर बांधल्यामुळे दिसण्यात येतंय. आणि लोकांना आपल्या हे ती उत्सुकता वाढते त्यांची, किंवा त्यांना बाप्पाचं सामर्थ्य कळलेलं आहे. कुठलीही गोष्ट त्याने संकट झेललेली आहेत, कुठल्याही गोष्टीची अडीअडचण आलेली दूर केलेली आहे. आणि भक्तांना मार्गी लावून त्याने आज आपल्या पायाशी त्यांना आणले. बरोबर. तर तुम्ही पण बाप्पाची खूपच सेवा करता. हो हो, तसंच आम्ही सुद्धा करतो. हो. तर आमच्या पण बाप्पा पाठीशी सदैव असेल, नक्कीच तुमच्या पण असणार. असेल आणि सर्व भक्तांच्या पण असेल. नक्कीच. नक्कीच. हो हो, हो. मोरया. तर काकीने सुद्धा आता सांगितले 200 वर्षापूर्वीपासून मंदिर आहे. तर आता हे मंदिर नवीन बांधलंय, खूपच मस्त. इकडे शेजारी महाप्रसाद असतो. हॅलो हॅलो आज या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर सरळ अंबो फटा या ठिकाणी माझे गणेश जयंती साजरा होत असताना या ठिकाणी आलेल्या सर्व दर्शनास आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी स्वागत केले जाते. त्याबरोबर आजच्या नागरी गणेश जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी सत्यांचे महापूजा आयोजित केल्याप्रमाणे
त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या महाप्रसादाची जी व्यवस्था आहे ती आमच्या नागजणगावचे आंबेडकर परिवार आणि बेलवाकर परिवार यांच्याकडून आजच्या या नाट्याची आजच्या महाप्रसादाची जी व्यवस्था आहे ती आंबेडकर परिवार आणि बेलवाकर परिवार यांच्या माध्यमातून आभार व्यक्त केले जाते. त्याचबरोबर हा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी गणेश भक्तांचं एक मोलाचं सहकार्य असल्यामुळे हा कार्यक्रमाला शोभा वाटते आणि असाच हा कार्यक्रम सहभागी आपल्याला भक्त मिळालेला आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व गणेश भक्तांना विनंती आहे महाप्रसाद चालू आहे. आलेल्या सर्व गणेश भक्तांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी या ठिकाणी विनंती केली जाते. आजच्या महाप्रसादाची व्यवस्था म्हणजे मागजण आंबेडकर परिवार आणि बेलवाकर परिवाराच्या वतीने आजच्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सर्व भाविकांना आपण विनंती करतो सामान्य महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी या ठिकाणी विनंती आहे. तपासणी व मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया अशी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. ते देखील कामकाज मंदिराच्या पाठीमागे चालू आहे. आलेल्या सर्व गरीब भक्तांनी त्याचा देखील लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी 7 वाजता हरिपाठाचा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर रात्री 10 वाजता नमनाचा कार्यक्रम होईल. सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती आहे.